नमस्कार मित्रांनो, मिनी ब्लॉगच्या डे 11 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. कसं काय दुधाचे काका घेऊन चाललेत किटली किटली दुधाला घेऊन चालले आहेत काका, असं म्हटलं तरी हरकत नाही. आलो आपण आपल्या भावनाकडे. आज थोडा लवकर आलो आहे, कारण एका कस्टमरला ड्रेस पाहिजे होता. त्याने वाट बघत थांबला तो आपली. धोंड पोळं खाण्यासाठी ते नाशिकवरनं आता सोलापूर साईडला चालले आहेत. तर अचानक नवीन ड्रेस घेण्यासाठी त्यांच्या सासऱ्याने त्यांना फोन करून सांगितलं. तर त्यांना आपलं दुकान दिसलं म्हणून त्यांनी मला फोन केला, थोडंसं दादा लवकर येता का, जरा मला अजून पुढे रनिंग करायचं आहे. आपण पण गेलो. आज चायवाल्याच्या सुद्धा आपण आधी आलो होतो. हा बघा चायवाला आत्ताशी आला आहे. लवकर यायला काय बिघडतं काय? बघ तुझ्या आधी आज मी आलो आहे का नाही, रोज त्याच्यानंतर मी येतो. ह्या व्यक्तीने सुद्धा आपला ड्रेस घातला आहे. आपल्या मालाची क्वालिटी अशी आहे की लोक रस्त्याने दिसले तरी आपल्याला हात करतात, ही क्वालिटी आहे. आणि मिनी ब्लॉग चालू केल्यामुळे अजूनच जास्त करून हात करतात. हा सर्व तुमचा आशीर्वाद. स्वतःच बनवलेले पोहे स्वतः टेस्ट करताना मालकाला बोललो आज मीठ जास्त पडलं, तर मालक डायरेक्ट खायलाच बसला. त्यानंतर वरती नाश्ता करून परत आलो आहे. कस्टमर आले होते. हे आपले कस्टमर म्हणजे देवाची सेवा करणं आपल्याला आवडतं. देवाची सेवा करून झाली की देव खुश होतात, की लगेच ते पार्सलमध्ये घेऊन जातात. हा घरातून फोन आला होता आमच्या छोट्या चिमणीचा, बुजगावण्याचा. रडत होती. कशासाठी रडत होती आणि काय करत होती ना, हे तुम्हाला मी अजून एका ब्लॉगमध्ये दाखवतो. कारण तिच्यासाठी तो ब्लॉग बनवावा लागला आहे मला. एवढं त्यांनी मोठं आज कारस्थान केलं आहे. तिच्या घाईमध्ये घरी काळजीपोटी निघालो होतो मी, घरी गाडी घेऊन. कशासाठी निघालो होतो, का निघालो होतो, हे सर्व मी त्या छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये तयार करून टाकलेलं आहे. हाच तो मिनी ब्लॉग आहे. हा शेवटपर्यंत नक्की बघा, तुम्हालाही तो आवडेल. एवढीशा वयात कसं डोकं चालवते हे आम्हाला पण आश्चर्यचकित पाडणारी गोष्ट आहे. लय खतरनाक आहे. बापाला आहे ना तालावरती नाचवणार आहे, एवढं नक्की सांगतो. एवढी शार्प माइंडेड आहे, खतरनाक पोरगी. पण शेवटी काय करणार, नाचायला आम्हाला पण आवडेल तिच्या तालावरती, त्याशिवाय मजा नाही. मग हे सगळं होईपर्यंत संध्याकाळचे मला 5:30 वाजले. तोपर्यंत फेसबुक दुकानावरती होता म्हणून मी जरा नो टेन्शनमध्ये होतो, कारण तो बऱ्यापैकी दुकान सांभाळतो. कसा आहे नजारा सूर्यास्ताचा, छान आहे का नाही? मस्त लोकेशन आहे, एक नंबर. नंतर काय मग आपल्या भावनाकडे रिटर्न. मग दुकानातच फेसबुक मग चहा प्यायला गेला होता. थोडा वरती पसरा होता, मग तोपर्यंत मीच आवरत बसलो होतो. त्याला काय सांगितलंच नाही. त्याला बोललो तू ये चहा पिऊन, बाकी सगळं मी आवरून ठेवतो. कसं आहे, किती काय जरी असलं तरी आपल्यालाही कामाची सवय असली पाहिजे. आपली सवय कधी मोडली नाही गेली पाहिजे. आणि काम केल्याने कधी कोण बारीक होत नाही, कोण मोठं होत नाही. काम काम असतं. तेवढ्यात काय मग साहेबांचं पेट्रोल संपलं होतं, आमच्या चायवाल्यांचं. ती बघा त्यांची महिना. त्या महिन्यामध्ये पेट्रोल ओतायचं होतं. मोदी साहेब जरा लक्ष द्या, पेट्रोलचे भाव कमी करा. ठीक आहे आपलं दुकान भवन. चला गुड नाईट, शुभरात्री. भेटू उद्या सकाळी नक्की. जरा लाईक आणि कमेंटवरती पण लक्ष असू द्या.